कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेला टोरेंट पंप स्टोरेज प्रकल्प सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 3000 मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प भविष्यात वीज निर्मितीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो, असा दावा कंपनीकडून केला जात असला तरी दुसरीकडे पर्यावरण, जंगल आणि स्थानिकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावरून या प्रकल्पाला विरोधही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे आता या प्रकल्पासोबतच CSR फंडांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांवरूनही नवा वाद निर्माण झालाय. दरम्यान या प्रकल्पाच्या समर्थनार्थ काही ठिकाणी CSR कामांची उदाहरणं देत कंपनीची वाहवा केली जात असल्याचं समोर आलंय. मात्र काही बोरवेल, काही सोलार लाईट्स आणि शाळांना रंगकाम करून वर्षानुवर्षे जपलेला निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा परवाना मिळतो का, असे प्रश्न पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट या प्रकल्पासाठी 900 एकर जमीन लागणार असून यामध्ये सुमारे 600 एकर वनक्षेत्र जमीन समाविष्ट असल्याचं नमूद करण्यात आलंय. मात्र अद्याप या प्रकल्पाला अंतिम स्वरूपाची सर्व मान्यता मिळालेली नसली तरी शासन स्तरावर सुरू असलेल्या विविध प्रशासकीय हालचाली या प्रकल्पाच्या दिशेने सकारात्मक असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत आहे. याची अनेक उदाहरणे सध्या समोर येताना दिसत आहेत. पर्यावरणीय प्रक्रिया, जनसुनावण्या, विभागीय बैठका आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू असलेला पाठपुरावा यावरून प्रकल्प पुढे नेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू असल्याचं दिसून येत आहे. मात्र या सर्व घडामोडी सुरू असताना स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींकडून होत असलेला विरोध कितपत गांभीर्याने घेतला जात आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः सह्याद्रीतील पर्यावरणीय परिणाम, जंगलतोड, जलस्रोत आणि स्थानिकांच्या भवितव्याबाबत व्यक्त होणाऱ्या चिंतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्यापूर्वी स्थानिक पातळीवर CSR अंतर्गत विविध कामांना सुरुवात झाल्यामुळेही या चर्चेला अधिक जोर मिळत आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून टोरेंट कंपनीकडून CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत विविध सामाजिक कामं केली जात असल्याचं मोठ्या प्रमाणावर सांगितलं जात आहे. जिल्हा परिषद शाळांना सोलर सिस्टम, बोरवेल, रंगकाम, डिजिटल बोर्ड, आरोग्य शिबिर, सोलार, हायमास्ट यासारख्या कामांचा प्रचार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मात्र CSR हा कोणत्याही कंपनीचा दानधर्म किंवा उपकार नसून ती कायदेशीर जबाबदारी आहे. कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत मोठ्या कंपन्यांना त्यांच्या मागील 3 वर्षाच्या सरासरी नफ्याच्या किमान 2% रक्कम समाजोपयोगी कामांवर खर्च करणं कायद्याने बंधनकारक आहे. ज्या कंपन्यांची नेटवर्थ 500 कोटींपेक्षा जास्त, वार्षिक उलाढाल 1000 कोटींपेक्षा जास्त किंवा निव्वळ नफा 5 कोटींपेक्षा अधिक असतो त्या कंपन्यांना CSR खर्च करावाच लागतो, हे देखील वास्तव आहे. देशातील अनेक कंपन्या वर्षानुवर्षे CSR अंतर्गत सामाजिक कामं करत असतात, मात्र त्यांच्या या कामांचा प्रचार क्वचितच केला जातो. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी या मुद्द्यावर सोशल मीडियावर पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की एक झाड वर्षाला सुमारे 100 किलो ऑक्सिजन तयार करतं. लाखो झाडांची तोड होणार असेल तर त्याची भरपाई फक्त CSR फंडातून होऊ शकते का? तसेच त्यांनी CSR हा कंपन्यांचा उपकार नसून कायदेशीर जबाबदारीचा भाग असल्याचाही उल्लेख त्यांनी केलाय. तसेच या पोस्टमध्ये त्यांनी CSR फंड कसा ठरतो, CSR फंड कुठे वापरला जातो, हा CSR फंड कोणाला मिळू शकतो याबद्दल देखील सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे CSR अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचा भावनिक पद्धतीने प्रचार करून कर्जतकरांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी भूमिका पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सामाजिक कामं ही कायदेशीर जबाबदारीचा भाग असल्याचा त्याचा वापर प्रकल्पासाठी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी किंवा स्थानिकांच्या भावना प्रभावित करण्यासाठी होऊ नये. विशेषतः सह्याद्रीतील पर्यावरण, जंगल आणि स्थानिकांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित होत असताना CSRच्या माध्यमातून भावनिक वातावरण निर्माण करण्याऐवजी त्याचे दीर्घकालीन परिणाम स्पष्टपणे मांडले जावेत, अशी मागणीही आता पुढे येताना दिसत आहे. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.